हाय फ्रेंड्स, माझं नाव आकाश. आपल्या चॅनल तुमचं स्वागत आहे. तर आपल्या चॅनलचा डे आहे 16वा. तर थोडंफार चेंजेस केले. आपण मुंबईला होतो 2 दिवस, आज आलो. आता जिम वगैरे जॉईन केली आपण. परत जॉबला पाय फ्रॅक्चर होता म्हणून बंद होती. तर आता फ्रेश वगैरे झालो आहे थोडा. तर जाऊया आता. वाजले तर 9:15. तर 9:15 1 तास परत आपण रिटर्न येऊया, कारण मग आपल्याला कामाला पण जायचं जेवण वगैरे खाऊन. तर चला निघूया आपण. तर मित्रांनो, आता आपण आलो घरी. आज फक्त कार्डिओ गेला आहे, कारण 1 महिना आपला गॅप होता. जर सेट वगैरे मारलं असेल, बॉडी पेन केली असती. तर आपलं आता आलो आपण घरी. आता जेवण आपल्याला चिकन वगैरे बनवलेलं मी. फक्त चपाती वगैरे गरम करायची करूया आणि घेऊया जेवायला. बाकी कपडे वगैरे वॉशिंग. मशीन तर आपली चालू, मशीन लावूया. तर पाणी तर मशीन लावली आपण. आता बघूया ची कामं. चिकन वगैरे गरम करून घेऊया. मी माझं हे यूज करतो वसला. तर बघू शकता. तर निघूया. हा इथं आपली गाडी. जागा गाडीत बसूया आणि करूया गाडी स्टार्ट. तर आता आपण निघालो कामाला. बरोबर 12:09 झालेत. तर बघूया आजची आणि किती होती. आपण आज लेट निघलो तर लेटच मी येणार आहे आणि टार्गेट कंप्लीट करूनच येणार आहे. तर बघूया 2च आपलं असं ठेवायचं आहे. तर बघूया आज आपला चॅलेंजचा डे 16 कसा जातोय. बाकी आजपासून शॉर्ट्स व्हिडिओ पण स्टार्ट करणार आहे. तर बघूया कसे होतं व्हिडिओज वगैरे, काय सपोर्ट भेटते. बाकी कोणाला काय आयडिया असेल तर ते मला कमेंटमध्ये सांगू शकता किंवा डायरेक्ट मेसेज करू शकता, कारण तसं मला चेंजेस वगैरे करता येतील आणि काय इम्प्रूव्ह करता येईल माझी एडिटिंग वगैरे तर करेल मी. तर बघूया पहिली ट्रिप आता कुठं लागते. तर पहिली ट्रिप लागली आहे चाहर्ली बुद्रुकची आहे. तर ड्रॉप करायला 36 मिनटं दाखवत होते आणि 2 मिनटावर पिकअप आहे म्हणून एक्सेप्ट केली आहे. म्हटलं जाऊ दे, बाजूलाच पिकअप आहे. तिथनं एअरपोर्ट पण जवळ आहे. बाकी ट्रिप लागू शकतात तिकडनं. बघूया काय होतं गेल्यावर समजेल. 2 मिनटावर कस्टमर आहे. तर आई जाऊ पिकअप पॉईंटला. तर शेवटची ट्रिप 264 रुपीज भेटलेत आपल्याला. तर बघूया इथं पुढची ट्रिप आता कुठे लागते. ओला, रॅपिडो का कशावर लागते. तर पुढची ट्रिप पण लागली आहे कात्रजचा ड्रॉप करायचा. 457 कात्री आहे. मोठी ट्रिप म्हणून एक्सेप्ट केली. तर कसं आपल्याला जास्त मोठ्या ट्रिप पाडल्या चांगला परवडतं आणि टार्गेट लवकर कंप्लीट होतं. ट्राफिक तर लागणार होतं. ओके, दुसरं काय 2:30 वाजेपर्यंत पोहोचणार तुम्ही. 2:30 थोडस खरं 2:30 वाजतील. हा, 2:30 1.5 तास दाखवत आहेत. हा, बघ बरं. हे काय आई शपथ, आता अवघड झालं माझा. कात्रज बोला. कात्रज दुसऱ्या कोणाला आलं. किती फास्ट गेला नाही आपण तुम्ही. 2:30 सिटीतच आपल्याला जावं लागणार आहे. ट्रॅफिक लागणारच लागणार.
तरी जेवढं होईल तेवढं पळवा. तर कस्टमरचे 440 बिल झालं, पण त्यांना अगोदर सोडलं म्हणून कमी जातं. पण कस्टमरनी 457 पे केले. तर आता इथनं बघूया पुढची ट्रिप कुठं लागते. तर पुढची ट्रिप लागली आहे लोहगावला ड्रॉप करायचं. 297 रुपये दिसले रॅपिडोवर. म्हटलं ठीक आहे, ॲक्सेप्ट करूया. मोठी असे 300-350 प्लस ट्रिप लागली ना, बरं आहे लवकर करतो जाऊ कस्टमरला पिकअप करायला. ट्रिप ड्रॉप केली आहे 297 रुपीज भेटले. पुढची ट्रिप पण लागली नागपूरला ड्रॉप करायचं आहे. 230 काहीतरी दाखवलं, 227 किती 10 किलोमीटर आहे. मला ठीक आहे चालतंय. पर किलोमीटर 20 नाही भेटतंय तर दहा कस्टमरला पिकअप करायला. खड्डे वगैरे बघून सावकाश घ्या. तर शेवटची ट्रिप ड्रॉप केली. 224 रुपये भेटलेत पर किलोमीटर 20 रुपयाने. आता इथनं बघू पुढच्या ट्रिप कुठं लागते. पुढची ट्रिप पण लागली आहे, पाषाणला जायचं आहे. तर जाऊया कस्टमरला पिकअप करायला. शेवटची ट्रिप ड्रॉप केली वरची, त्याचे 323 रुपये आपल्याला भेटलेत. तर इथनं बघूया पुढची ट्रिप कुठं लागते. ट्रिप लागली आहे FC कॉलेजला ड्रॉप करायच्या रोडला. तर 10 किलोमीटरचे काय 260 रुपये काय दाखवत होतं आणि 30 रुपये प्लस ॲड दाखवत होतं. टिप म्हणजे टिप पकडून 260 दाखवत होते. म्हणून एक्सेप्ट केले जायला 28-25 मिनिटं लागतील ड्रॉप करायला. म्हणून एक्सेप्ट केले जावा कस्टमरच्या लोकेशन. शेवटच्या ट्रिपचे 260 रुपये आपल्याला भेटलेत. तर इथनं आता हाय सिटीमध्ये तर पिंपरी चिंचवड वगैरे त्या साईडची ट्रिप घेतो. बघू भेटते की ना, त्याच्यात नाही तर विमाननगर वगैरे. आलो आहे इथं मंडई मेट्रो स्टेशनच्या आतमध्ये. ट्रॅफिक तर भरपूर आहे, कसं तरी इथं निघावं लागेल. शेवटची ट्रिप ड्रॉप केले 430 रुपये भेटलेत. तर इथनं बघूया पुढची ट्रिप कुठं लागते. त्याच्या आधी इथं आता लोहगावमध्ये एक तर CNG भरावं लागेल. मोशी रोडला कुठं तरी जागी भरावं लागेल. नाहीतर मग बघू आता काय होते CNG मग कुठे भेटतं. पुढची ट्रिप लागली आहे पाषाणची आहे. बरं आपल्याला घराकडे लागली पाषाणवरून पुढची. तिथनं 200-300 मारली तरी येऊन जाईल. 2200 का समजा त्याला ही 400ची सत्तून तरी हाय अजून काढली. वाजले 9:15 जायला तासभर 6.25 तास समजा. तर परत अजून 1 तास आपण काम करूयात. जाऊया आता कस्टमरच्या लोकेशनवर. तिकीट टाकायचं नाही मम्मीला पुढे बसव. ट्रिप 422 रुपये भेटले या ट्रिपचे आपल्याला. आणि पुढची एक स्वारगेटची लागते. तर त्या साईडला तर आपल्याला जायचं नाही. 422 2700 झालेत. अजून 300 भेटले तरी ठीक आहे. बघूया किती वेळ लागतं पुढच्या. 185 का. शेवटच्या ट्रिपाला 246 रुपये भेटलेत. आता इथनं आपण डायरेक्ट जावं घरी. म्हणून 10 मिनटं लागतील आपल्याला जायला. तर तसं मित्रांनो शेवटची ट्रिप जी रहाटणीला ड्रॉप केली मी, त्यानंतर माझी टोटल आपण डायरेक्ट घराजवळ आलो मी. काय तिथं मला 12 मिनटावर घर होतं. तर ओव्हरऑल आजच्या अर्निंगबद्दल बोलूया. टोटल ट्रिपचे पैसे आपले 2923 रुपये. त्यात मायनस CNG करा तर आणि प्लस 150 रुपये मायनस करा रिचार्जचे, जे दोघा भावामध्ये आमचं कॉमन असतं. तर टोटल आता प्रॉफिट उरला 2173 रुपये. काम आपलं टोटल 11 तास झालं आहे. अजून थोडं मला लॉंग करायचं होतं पण जाऊ द्या, उशीर झाला. तर ठीक आहे. तर आता टोटल आपला चॅलेंजचा डे 16 पर्यंतची आपली अर्निंग सांगतो. तर आपल्या 2 lakhs in 90 days चॅलेंजमधल्या डे 16 पर्यंत म्हणजे 16 दिवसापर्यंत आपली टोटल अर्निंग झाली आत्तापर्यंत 33,544 रुपये. तर ठीक आहे मित्रांनो, मला पण लेट झाला. आता भाऊ पण पड्डीशी कामात जाणार आहे. तर जास्त काय बोलत नाही,
बाकी कोणाला काय डाऊट वगैरे असेल तर डायरेक्ट यूट्यूबच्या इंस्टाग्राम माझी आयडी त्याच्यावर तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा कमेंटमध्ये पण विचारू शकता, मी लगेच तुम्हाला रिप्लाय देईल. बाकी आज म्हणून थकलोय म्हणून जास्त बोलत नाही. तर भेटूया आपण मित्रांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्या.